फंडाफंडी रोज अशी या दोघांची होत राही, कधी होते युद्ध मोठे कधी छोटीशी लढाई, गडबड दंगा रोज का पंगा, कुरकुरू चाले दोघांच्या घरी, शेजारी शेजारी पक्के शेजारी, हे शेजारी शेजारी पक्के शेजारी. चढाओढ चाले अशी दोघांची, मधल्यामध्ये गोची होई घरच्यांची, शिव्याची बाहेला खोली पोरांची ही बोलत आली, कुणी कसं आग लावी कुणी कसं तेल घाली, होती दुनिया री आता झाले वैरी, बसतात सारे एकमेकांच्या गोरी, शेजारी शेजारी पक्के शेजारी, अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी. जी हाँ, ये लो पैसा, हमारे पास बहुत पैसा है. नहीं, पैसा नहीं चाहिए. फिर रखो. एक बात बोलनी थी, मानोगे? हाँ हाँ बोलो बोलो. आपके ढोलकपुर के चाचा एक कहावत कहा करते थे, कौन सी? जैसा देश वैसा भेष और वैसी ही भाषा है. आता जिथे आपण राहतो तिथली भाषा यायला हवी की नाही? हाँ हाँ, बराबर बात कही. मला चांगलं मराठी बोलता येतं. डोंबल. नाही, पण म्हणजे लिहायला वाचायला नाही आती ना, म्हणून धंद्यामध्ये सगळीजण तुम्हाला गंडवतात. म्हणून म्हणते, बल्लाळ भाऊजींनी घराचे दरवाजे उघडे टाकले आहेत तर तुम्ही त्याचा फायदा घ्या, नाहीतरी तुम्ही अडाणी आहात. ऐसा बल्लाळ भाऊजी कहते हैं तेव्हा तुम्हाला किती राग येतो. ते म्हणतात मोत्याशी करे ओ आ, तेव्हा तुमचा जीव असा आतून तडफडतो. तुम्हाला मराठी येत नाही म्हणून ते तुमची टर उडवतात ना, तेव्हा तुम्हाला खूप राग येतो है ना. म्हणून म्हणते, चांगली संधी चालून आली आहे, सरळ पुढच्या दरवाजाने घरात जा आणि त्यांच्या गळ्यात जबाबदारी टाका. म्हणा, बल्लाळ आता शिकव मला मराठी लिहायला आणि वाचायला. राजू, हाँ. आज तूने मेरी आंखें खोल दी. सच. हाँ. आत्ताच बल्लाळकडे जातो आणि त्याला सांगतो, बल्लाळ, अरे मी आयुष्यभर आडाणी राहिलो तरी चालेल, पण तुझ्याकडनं काहीही शिकणार नाही. आप सुनते क्यों नहीं? अरे रुको, हे भगवान रुको, जाओ तरी. का हुआ? साहेब, तुम्ही कुठला चोरीचा माल घेतला नाही ना? नहीं तो. साहेब खरं सांगा, नाही तर मी परत जेलात जाईन साहेब. अरे सच में कह रहा हूँ, नाही चोरीचा माल घेतला मी. साहेब, हाँ. हो बाहेर पोलीस आलेत. हाँ, तो ठीक. प्लीज. अरे कोण दांड ती घंटा वाजवताय? लिहिलेलं वाचता येत नाही का? बेल एकदाच वाजवायची लक्षात. तुम्ही? अरे बापरे. हे बघा, या वेळेला जर का बिरजूंनी काहीही घोटाळा केलेला असेल तर मी हमी पत्र देणार नाहीये. आग लागली तुझ्या तोंडाला ती. तोंड गप करतोस काय? आणि काय गे, तुला लय मस्ती आली? गावभर ओरडत फिरतोस की तुझा दरवाजा नेहमी उघडा असतो, मग आज नेमका बंद का? मी कधी असं म्हणालो? तू असं म्हणालास नाही, मग टीव्हीवर कोण बोलत होता? टीव्हीवर अच्छा तुम्ही ते बघितलंय होय? अहो, ती एक बोलायची पद्धत असते, मराठी भाषा बोलण्याची ती गंमत आहे, ते काही खरं नसतं. म्हणजे आता कसं समजावू? समजा एक मराठीत म्हण आहे, समजा काय मराठीत म्हण आहे, माय मरो आणि मावशी जगो, आहे का नाही? बरोबर आहे मग. म्हणून काय स्वतःच्या आईचा लगेच गळा दाबाल का मावशी जगावी म्हणून? नाही तसं नाही वाटेल तर बोलू नको. मग पण त्याला तू बोलतोस ना, लय मस्त बोलतोस. ऐकण्यासारखं सगळं बोलतोस. काय आहे, तुझ्यासारखा मला जर गुरु भेटला ना तर माझं लय भलं होईल. बघ, तू म्हणा
शुद्ध मराठी शिकवशील? शुद्ध? हो. हा? मी तुला शुद्ध मराठी बोलायला शिकवायचंय काय? अरे शुद्ध नाही रे, शुद्ध. शुद्ध असा शब्द येतो, शुद्ध मराठी. मग बरोबर बोललो मी, शुद्ध. अरे देवा, परमेश्वरा, का शिकायचंय तुला शुद्ध मराठी? अरे तुला सांगतो, प्रमोशन. मला मराठी शुद्ध येत नाही ना, माझी मराठी कच्ची असल्यामुळे मला प्रमोशन मिळत नाही. माझी मराठी कच्ची. बरोबरच आहे, तुला प्रमोशन मिळत नाही ते. मराठीमुळे तुझं प्रमोशन अडलं, हे बरंच झालेलं आहे. काय बरोबर झालेलं आहे? वर तोंड करून बोलतोस तो. ऍक्च्युली बघायला गेलो ना, ऍक्च्युली अरे ऍक्च्युली मला पंचनामा लिहायला येत नाही. पोलीस आहात ना तुम्ही, पोलीस आहात ना. साधा पंचनामा लिहिता येत नाही? अत्यंत सोपं आहे. असा प काढायचा, त्याच्यावर अनुस्वार द्यायचा. अनुस्वार नसेलच कळलं. टिंब टिंब, प वर टिंब. त्याच्यानंतर च काढायचा, त्याच्या शेजारी न काढायचा, त्याला काना द्यायचा. हा, म्हणजे पंचना एवढं झालं. त्याच्या शेजारी म काढायचा, त्याला पुन्हा काना द्यायचा. मग सगळं मिळून होतं पंचनामा. झालं. इतकं सोपं होते लिहिणं. तू मला येडा समजतोस काय रे? का? एवढं काय मला लिहाय कळत नाही? मग आत्ताच म्हणालात ना येत नाही म्हणून. अरे तसा पंचनामा नाही, मग पंचनामा. पंचनामा म्हणजे हा बघ, मला एक सांग, तुझा गेम झाला. असं काय काही काय बोलताय तुम्ही? अरे उदाहरण सांगतोय मी. बरं. आणि तुझा असा मड पडलेला आहे. रे, उदाहरण द्यायला लगेच मढच पडायला पाहिजे का? अरे जरा कळत कसं नाही तुला? तू झोप झोप. नाही, मी झोपणार नाही. नाही, तुला पार्थशी करून दाखवतो. नाही. असं काय? आता तू मला सांग, या मड्याचं अवयव कुठं आहे? मला काय माहित? अरे म्हणजे डोसका कुठं आहे? हे काय इथे? आग लागली तुझ्या तोंडाला. मड्याचा डोसका कुठं आहे? इकडे. आणि पाय? अहो, डोकं इकडे आहे म्हणल्यावर पाय कुठे बरं असतील सांगा? तिकडेच असणार ना. अरे मला काय कळत नाही आहे का? म्हणजे कुठल्या दिशेला, म्हणजे नैऋत्येला आहे, वायव्येला आहे, ईशान्येला आहे, पूर्वेला आहे, पश्चिमेला आहे. हा मना पंचनाम्यात लिहायला लागतं. हे सगळं मग काय वास्तुशास्त्राप्रमाणे लिहिता की काय सगळा पंचनामा? तू जरा गप राहतोस काय? तू मला शिकवणार आहेस का नाही ते सांग. शिकवीन. तुम्हाला शिकवण्याची गरज आहेच. तुम्हाला शिकवीनच. मग काय ती फी आहे ती सांगून टाक, म्हणजे मला तोडपाणी करायला. तोडपाणी? अरे म्हणजे भांडवली नको काय करायला म्हणा. काय माणूस आहेस? तुझ्याकडनं मी शिकवण्याचे 50 रुपये घेणार आहे. 50 रुपये दर महिन्याला. 50. नक्की? 1 रुपया कमी करणार नाही. नक्की? हो हो. हे घे 50. आता उद्यापासून तू माझा गुरु. मी उद्यापासून गुरु आहे की नाही आपला? होय. मग मला आता ए नाही अहो म्हणू शकाल का? चालल. पण उद्यापासून तुला मी अहो म्हणेन. येऊ मग मी? या. उद्या येतो. हा या. कोणाला काय काय शिकवायला लागणार आहे देव जाणे. साखर घ्या, साखर. ही कसली साखर आता? अगं यमे, सगळ्या घरात साखर वाटतेस पण कसली साखर आहे? कसली काय विचारताय? आमच्या यांच्या क्लास तर श्री गणेशा झाला ना, ही मिळाली यांना. अच्छा, अरे वा. किती मिळाली फी? 50 रुपये. 50 रुपये? कोणाला आहे क्लासला? एक कोणतरी होता हवालदार. काय माणूस आहे? नाही, हवालदार आहे. अगं तसं नाही ग, तुझा नवरा काय माणूस आहे म्हणतोय मी. का? काय झालं? 50 रुपये फी? अगं पार्किंग करायला सुद्धा आजकाल 50 रुपये द्यायला लागतात. मी असतो ना तर असा इंटरनॅशनल क्लास काढला असता मराठीचा. इंटरनॅशनल? म्हणजे अरे दुबई, मस्कत, लंडन, अमेरिका सगळीकडे. अगं मराठी संस्कृती, मराठी भाषा याची किंमत काय फक्त 50 रुपये? दादा मग आता काय करूया? ठीक आहे, बघू, विचार करू. अजून वेळ गेलेली नाहीये. एक आयडिया आहे. काय?
आपण ना मराठी रेस्टॉरंट काढूयात. म्हणजे क्लासच्या बाजूलाच कॅन्टीन. जे विद्यार्थी क्लासमध्ये येतील ना तेच खायला सुद्धा येतील. आणि मी ना त्या रेस्टॉरंटची सिंगर. अरे काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं? हा, आम्ही ग्लोबल विचार करतोय आपल्या मराठीच्या क्लासेसचे. मराठी क्लासेस कसे चक्काचक झाले पाहिजेत. अरे गिराईक कसं पाहिजे. काय चाललंय हे? हा, इथे काय लिहिलंय? दुसऱ्यांदा घंटा वाजवल्यास 50 पैसे दंड पडेल, सुट्टे पैसे द्यावे लागतील. द्या. कोण तुम्ही? कोण हवंय? मिस्टर बल्लाळ पाठक. हो मीच. सो ग्लॅड टू सी यू. मी इतकी वर्ष तुझीच वाट बघत होते माझ्या आयुष्यात. काय? या आय मीन मला कोणीतरी मराठी टीच करावं असं वाटायचं. टीच करावं? हा, मला टीचभर मराठी शिकायचंय. तू टीच करशील? अहो पण आधी कोण तुम्ही? कुठून आलात? आय एम रिअली सॉरी. हाय, मी मोनिका. हा. मी एअर होस्टेस आहे. यु नो न्यू महाराष्ट्र एअरलाइन्स मध्ये. महाराष्ट्र नाही हो, महाराष्ट्र. महाराष्ट्र. महाराष्ट्र नाही हो, महाराष्ट्र. महाराष्ट्र. हा, त्याच्यात मी हे म्हणून हवाई सुंदरी. एक्झॅक्टली. हा. सो माझं मराठी थोडं कच्च. तू शिजवशील? शिजवशील? या आय मीन मला पकव. आय मीन पक्क कर. तुमच्या नादात माझं मराठी बिघडणार बहुतेक. सॉरी व. नाही काही नाही, शिकवीन मी तुम्हाला मराठी. तुम्हाला मराठी शिकण्याची नितांत गरज आहे. आय मीन आमची जी एअरलाइन्स आहे ना ती आम्ही छोट्या छोट्या गावात नेणार आहोत. अरे वा. सो यात्रांचं स्वागत कसं करायचं? यात्रा? आय मीन पॅसेंजर्स. अहो मग यात्रेकरू यात्रिक म्हणा किंवा मग प्रवासी म्हणा हवं तर. हो, तर त्यांचं स्वागत कसं करायचं, अनाउन्समेंट कशी करायची, म्हणजे लेट मी शो यू. नमस्कार. तोडायच्या वेळात. तोडायच्या नाही हो, थोड्याच वेळात. या थोड्याच वेळात आपले हवाई झांज. हवाई झांज कसं असेल? हवाई जहाज असा मूळ शब्द आहे. आपले हवाई जहाज. करेक्ट. जमीनदोस्त होणार आहे. शिकवावंच लागेल तुम्हाला, मराठी शिकवावंच लागेल. रिअली? आर यू सिरियस? अगदी नक्की. थँक यू सो मच. ओम नमः शिवाय. 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 क्या कर रही हो? नामस्मरण. ओम नमः शिवाय. अच्छा अच्छा है नामस्मरण. संस्कार वाली बात जो है, नामस्मरण करना चाहिए. नामस्मरण करने से
शांति मिलती है। किसे? किसे मतबल? अरे नहीं नहीं, मतबल मन को शांति मिलती है। ओम नमः शिवाय। क्या काम है? काम मतबल काम ऐसे नहीं। कुछ नहीं, फिर जाओ हमें नामस्मरण करने दो। नहीं नहीं, भगवान, दरअसल हमारे मन में एक बात चल रही है। नई कुर्सी लाना है? नहीं नहीं, कुर्सी नहीं। नया गमजा लाना है? नहीं नहीं, गमजा नहीं, मतलब ऐसे हमें लग रहा है बल्लाळ भाऊजींकडे क्लासला जायचं आहे। हाँ? देखो, तुम्हारे मन में जो चल रहा है वैसे बात नहीं है। हमें ऐसे लग रहा है की आपण जिथे राहतो हाँ, तिथली भाषा, हाँ, तिथली संस्कृती हाँ, आपल्याला यायला हवी। बराबर बात पकडी तूने। बहुतेक बाण लागला। बाण बरोबर लागलाय तुमचा, पण इरादा चुकतोय तुमचा। तुमचा मराठी बद्दलचं इतकं प्रेम का दाटून आलंय ना, ते कळतंय मला। याचं कारण ती आहे, ती बया। ए बया? कौन बया? कौन बया? वही मोनिका। मोनिका? ऐसे मोनिका वाले आदमी को हम नहीं जानते हैं। हाँ हाँ, नाटंकी बस करो, सब जानते हैं हम। बड़े आए, खबरदार बल्लाळ भाऊजींकडे क्लासला गेलात तर। लेकिन तूने तो वो संस्कार वाली बात कही थी। हाँ हाँ, तिथे जाऊन काय दिवे लावणार आहेत ना ते माहितीये मला। खबरदार बल्लाळ भाऊजींकडे पाऊल ठेवलात तर। बड़े आए संस्कार। लेकिन हम तो जाएंगे। का? हाँ। हे भगवान। साहेबांचा 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 नमस्कार, आपण कोण? मी पोपटराव. हा, पोपटराव लांडगे. लांडगे म्हणजे आडनाव आहे माझं. नाही म्हणजे तुम्ही म्हणजे माझं हे करायची गरज नाही आहे साहेब. काय? म्हणजे मीच म्हटलं तुमचं हे करणार आहे आपल्याला. म्हटलं काय हे पुट्टे हार दे रे, हार दे. आज या ठिकाणी हे म्हटलं होणार आहे. काय? हे चालू आहे. अहो काय? नाही म्हणजे आपलं म्हटलं हे झालेलंच आहे. टाळ्या टाळ्या जरा स्माइलिंग स्माइलिंग. ए फोटो, ए बाबू फोटो काढ. स्माइलिंग दे स्माइलिंग. झालं. अहो हे सगळं काय आहे? नाही नाही काय आहे साहेब, म्हणजे तुम्ही जे आपल्याला म्हटलं हे करताय ना म्हटलं, ते बघून ना माझा हा भरून आलाय हो माझा. काय बोलताय हे? हा म्हणजे काय? हा म्हणजे तो आपला म्हटलं ऊर. बरोबर आहे, ऊर म्हटलं आपला भरून आला साहेब. काय बोलताय तुम्ही हे? कसं बोलताय तुम्ही हे? भाषण काय आहे? थोडं माग रे, मागे थोडस. काय पुढे पुढे करता रे? काय काय झालं? काय साहेब, आता म्हणजे थोडा लीडर की करायची म्हटलं ना, तर आपल्याला हे आलं पाहिजे ना म्हटलं. आपलं काय काय आपल्याला म्हणजे बोलता आलं पाहिजे ना, ते खास असं भाषण. तेच भाषण बोलता आलं पाहिजे की नाही. बरोबर आहे. म्हणून मी म्हटलं तुमच्याकडे आलेलो आहे साहेब. अहो पण भाषण करताय की तुम्ही? नाही 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 तसं नाही आहे. म्हणजे भाषण करतोच ना मी, हा. पण मला नाही ह्याच्यातले ना काही काही शब्द आठवत नाही आपल्याला. म्हटलं काय मराठीतले? नाही नाही मराठीत आपण बोलतोच ना हो साहेब. ह्याच्यातले आपल्या त्याच्यातले तुम्ही जे बोलले ना टीव्हीवर, ते मराठीतलं ते खास मला असं संस्कृती वगैरे. हा हा त्याच्यातले काय. अरे इथं काय करता रे? मागा जरा सारखं मागा तिकडे. कसं राहते भाषणात असे ते तुमच्यासारखे असे जडजड 2-4 शब्द आणलेत ना, तर तेवढंच त्याच्याला आपल्याला म्हटलं हे येत ना त्याला, म्हणजे जरा टाळे गेळे पडतात. का बरं तुम्हाला हवे तसे भाषणातले जडजड टाळ्या पडणारे शब्द? आपल्याला म्हटलं आले ना आता इलेक्शन जवळ. अच्छा,
काळजी करू नका, मी देईन तुम्हाला मत. या. नाही नाही नाही, म्हणजे तुमचं माझ्या ह्याच्यात नाहीये. काय? हे आपलं ते आपण मतदान करतो ना, ते एरिया म्हणजे मतदारसंघ. हा हा हा, तुमचं आपलं एक नाही ना, म्हणून ते मुद्दा नाही ना आपल्याला. मग यावेळेस म्हणजे आपल्याला म्हटलं झालं ना फिक्स तिकीट. अच्छा, तुम्हाला तिकीट मिळालंय, त्यासाठी भाषण करायचंय. तुम्ही साहेब फक्त ना मला ना म्हणजे त्याच्यातले म्हटलं चांगले चांगले म्हटलं शब्द आपले शिकवा, म्हणजे असे भाषण जबरदस्त झालं पाहिजे. हरकत नाही, हरकत नाही. तुम्हाला चांगलं मराठी बोलावं असं वाटतंय, हेही काही कमी नाही. शिकवेन शिकवेन, आपल्या संस्कृतीमध्ये काय काय चांगलं आहे ते सगळं शिकवेन. बस सर, एकदा म्हणजे मी म्हणजे आता तुम्ही टाळ्या वाजवा रे. अरे काय बघता? तिकडं मागो. महिने तू इकडे कशी? तू तिथं, मी जिथं पोपटराव तिथं मैना. मला बी शिकायचंय मराठी. आपण ओळखता का यांना? हे म्हणजे आपली संस्कृती, लोककला, तमाशा, नाटक सांगतो तुम्हाला सविस्तर मी. तर तुम्हाला दोघांनाही चांगलं मराठी बोलायला, आपली संस्कृती म्हणजे काय ते शिकायला आवडेल. हरकत नाही, मी तुम्हाला दोघांनाही शिकवेन. पण अट एकच आहे, न चुकता आणि वेळेवर यावं लागेल शिकवणीला. चालेल? अरे मायला डेपोत कोण हाय का नाही? अरे एवढ्या लांबून डबल देत देत गाडी घेऊन आले तरी बी रिस्पॉन्स आहे ना. आलो आलो आलो. ए हाफ तिकीट बाजूला. कोण तुम्ही? मला ओळखलं नाही? जो सगळ्यांची फाडतो तिकीट कंडक्टर म्हणतात आम्हाला. हा ते कळलं, पण काय काम काय? चल तुझ्याशी बोलायचं नाही, आज जा. माझा आज जा. अरे कानपुरात काय हरताळ आहे की काय तुझ्या? होय, नीट बोलायचा. तेच तर शिकायला आलोय ना. जा तुझ्या बापाला बोलव. नाही नाही, ते इथे नाही राहत, ते जाऊन 12 वर्ष झाले. हे आपलं साहेबाचं घर आहे. अरे मग त्याला बोलव ना. एकदा सांगून तुमच्या सारख्या पॅसेंजरला कळत नाही. अरे सकाळी 3 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत ड्युटी करायची, परत 4 वाजल्यापासून पहाटेच्या 2 वाजेपर्यंत ड्युटी करायची. अरे मग डोक्याची मंडई होणार नाही का आमची? आणि मग आमच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला, आमचं तोंड दिसतंय तुम्हाला? ओ थांबा थांबा थांबा, 1 मिनिटाचा हॉल्ट द्या. साहेबांना बोलवून आणतो मी. पुढचा स्टाफ यायच्यात यायचं. साहेब साहेब साहेब, ओ साहेब साहेब, कुठे आहात तुम्ही? साहेब कुठं राहिले? हाफ तिकीट. साहेब. ए भैया, का है चिल्लम चिल्ली कर रहे हो? कौन हो तुम? घ्या आता यांना यांच्या भाषेत समजावा. देखो अरे मगापासून डबल देतोय तरी गाडी जागच्या जागीच आमची. कौन सी भाषा में बोल रहा है? भाषा तेच तर शिकायला आलोय ना. ये पागल खाने से छूट के आया है का? ये हमारे पास काहे सीखने आया है? नाही साहेब, मला वाटतं ना तो बाजूवाला आहे ना त्याच्याकडे आलाय हा. अच्छा अच्छा, वो भूपू के पास आया है सीखने. हाँ देखो भैया, आपको जो बीएल पाठक चाहिए वो हम नहीं हूँ. असं कसं? बाहेर स्टाफला तर तुझंच नाव आहे. बराबर है, लेकिन यहाँ पे 2 बीएल पाठक रहते हैं. म्हणजे एका स्टाफला 2 नाव? अरे मग आम्ही गाडी कुठं उभं करायची? गाडी उभं वो डेपो में जाके लगाओ अपनी गाड़ी, जाओ. त्या डेपोच? बीएलला कोणी कंडक्टर शिवाय हात लावायचा नाही. बीएलला वाचता येत नाही का तुम्हाला? मग आता दिली ना बेल, आता निघा. हाथ में का है देखे हो? भागो इधर से, चला भागो. परत त्या डेपोत जा आणि गाडी घेऊन. अरे कहा से पागल आ जाते. अयो अम्मा, तुमच्यासाठी कास करून आणले की हो. अहो जरा करून सोडा की होते टेस्ट. हा करतो. महिना करून टाक म्हणलं आपलं टेस्ट.
इथं आपापलं भारी आहे. काय जाऊ म्हणलं मी. असं का? वा माझ्या खरंच भारी आहे. आता रोज आणतो बघा हे सगळे पदार्थ. अगं बाई, म्हणजे मराठीच्या क्लासला येताना हे असे सगळे साऊथ इंडियन पदार्थ आणणार का तुम्ही? नाही, असं नका करू, आमच्या यांना नाही आवडणार. अयो अम्मा, हे सोडून टाका की हो काळजी. मग काय करू? इडली सांबर लेदू, लेदू, मिसळ पाव, थालीपीठ, कोथिंबीर वडी. हा अगं बाई, हे सगळं येतं तुम्हाला? अम्मा येतं की हो. हे सगळं तुम्हाला कसं काय येतं? अम्मा, अम्मा माझं नाव शेट्टी असते. मी जगातलं सगळं पदार्थ करूनच सोडते बघा. नाही, इतक्या मेहनतीनं करता मग सोडता कशाला? हो म्हणजे बनवते मी ते सगळे पदार्थ. पण आप्पा, मला ते करता येत नसतं बघा. एवढं तर केलं तुम्ही आयटम. अपमान. अपमान? तो कशाला शिकायचंय तुम्हाला? अयो अम्मा, अहो आमचं हॉटेल फेमस असतं बघा ग्राहकांचा अपमान करण्यासाठी. मग आमचे हे तुम्हाला सहज शिकवू शकतील अपमान करायला लोकांचा. अगदी PhD सुद्धा मिळवून देतील. अयो अम्मा, मी आता बघा कसं करतो सगळ्यांचं ते अपमान. छान छान. करा घ्या वहिनी. हवा में उड़ता जाए. अरे हिरनिया, क्या कर रही हो? काय नाही, ते काम होतं जरा. अच्छा अच्छा. हाँ, लेकिन ये कुर्सी कहाँ पे लेके जा रही हो? तुझा हात पोचत नसेल ना वर, तर खुर्चीवर चढून जळमट झाडायची काही गरज नाही. वाटतच मी चढतो. नाही नाही, अहो ते नाही. हे म्हणजे जरा हवी होती खुर्ची. कुणाला हवी होती? भंगारात घेऊन चाललीस का? अहो नाही नाही, भंगारात नाही. ते बल्लाळ साहेबांना हव्या होत्या. विद्यार्थ्यांना कमी पडतायत ना खुर्च्या. बल्लाळकडे ही खुर्ची घेऊन जायचं नाही, कळलं? काय झालं साहेब? अरे ही खुर्ची आता वा वा, म्हणजे काय साहेब? अरे ही खुर्ची बल्लाळकडे घेऊन चालली होती ही बाई. हो हो, अजिबात घेऊन जायचं नाही. आपल्या खुर्च्या त्यांच्याकडे घेऊन जाणार, त्यावरती त्यांचे कोण कोण माणसं बसणार. अजिबात घेऊन जायची नाही. अरे कोण कोण लोकांचे पास? बेटा बिरजू, बल्लाच्या घरी घुसण्याचा हा सॉलिड चान्स आहे. इसे मत गवाना. हिरनिया, दरअसल मैं ये कुर्सी लेके जाता. साहेब, तसं असेल तर मी उचलतो ना खुर्ची, तुम्ही नका. क्या हो रहा है? कुछ नाही. काय नाही भाभी मा, ते खुर्ची पलीकडे नेत होतो. काय है? ते बल्लाळ साहेबांना हवी होती, क्लास साठी कमी पडतायत ना खुर्च्या. अच्छा ऐसा है. तो लेके जा. हा, मी नेतच होते. साहेब म्हणाले मी नेतो म्हणून. मी कुठं काय बोललो? हिरनिया चुप बैठो. तिला कशाला गप्पा बसायला सांगताय? तुम्ही गप्पा बसा. हिरनिया, लेके जा. मी? हाँ जाओ. कसं भेटू मोनिकाला, कसं भेटू मोनिकाला? बल्लाळ, झालं. चांगल्या कामाला जाताना मागणं हात मारू नये. अरे बापू. अरे मी आहे बापू. बल्लाळ, आज अचानक मला तुझा खूप अभिमान वाटतो. अचानक? हो. काय बापू, का बरं का? कारण सगळेजण नुसतं बोलतात आपली संस्कृती वाढवली पाहिजे, मोठी केली पाहिजे, पण ते नुसतं बोलतात. आणि जे बोलतील ते गरजतील काय, पण तू त्याही पेक्षा मोठं कार्य करणार आहेस. असं काय करणार आहे मी बापू? तू ती संस्कृती
वृद्धिंगत करणार आहेस. बल्लाळ, या कॉन्सेप्टला ऑल द बेस्ट. काय बापू, अहो मराठीची शिकवणी आहे माझी, कॉन्सेप्ट काय ऑल द बेस्ट काय? अरे हो, विसरलोच. बल्लाळ, तुझ्या या उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद बापू, नमस्कार करतो. असू दे असू दे बापू. तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असेच ठेवा. बेटा, माझे आशीर्वाद तुझ्या आणि बिरजूच्या पाठीशी सदैव असतील. आता तुम्ही बघाच बापू, माझ्या या शिकवणीच्या वर्गातला प्रत्येक जण चांगलं मराठी नाही ना बोलला तर मी मिशी काढून ठेवेन. मिशी म्हणजे आधी वाढवेन मग काढेन. हा, मग ठीक आहे. राम राम. अरे अरे अरे, असं नाही रे म्हणत. एक साथ म्हणतात, एक साथ. तुम्ही काय करताय तिथे? हा, सगळ्यांनी माझ्या मागून म्हणायचं आहे, एक साथ, एक साथ, नमस्ते. नमस्ते. तर आजचा आपला हा शिकवणीचा पहिला दिवस आहे. पण शिकवणीला सुरुवात करण्यापूर्वी मी या वर्गाचे काही नियम तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही सगळ्यांनी ते व्यवस्थित पाळायचे आहेत. नियम क्रमांक 1, मी इथे वर्गात शिकवताना कोणीही मध्ये मध्ये गोंधळ करायचा नाही. अरे मी काय सांगतोय, गप्प बसा. काय बरोबर आहे? मी आता काय सांगितलं? मी बोलत असताना कोणीही गोंधळ करायचा नाही, नाहीतर मी एकेकाला अंगठे धरून बाहेर उभं करीना. पण साहेब, नियम क्रमांक 2, हात वर केल्याशिवाय कोणीही बोलायचं नाही. बोलत असेल तर हात वर कर. गप्प बसा रे, गप्प बसा. हात वर केल्यानंतर मी विचारेन तेव्हाच बोलायचं, असा नियम क्रमांक 2 आहे. नियम क्रमांक 3, मी दिलेला अभ्यास, गृहपाठ सगळ्यांनी वेळेवर करायचा आहे. जर कोणी करून आणला नाही तर मी 10 वेळा लिहायला लावी ना. आणि नियम क्रमांक 4, वर्गामध्ये इथे आल्यानंतर स्वतःचं शरीर आणि स्वतःचं चित्त इथेच वर्गात फळ्याकडे ठेवायचं आहे. आलंय लक्षात? तर आज शिकवणीचा पहिला दिवस आहे, तेव्हा सगळ्यांची ओळख सगळ्यांना होणं फार महत्वाचं आहे. एकेकाने इथे पुढे यायचंय आणि आपली ओळख सगळ्यांना करून द्यायची आहे. कुठपासून सुरुवात करूया? तुमच्यापासून या. हा, सांगा, ओळख करून द्या. राम राम. व्यासपीठावर जमलेल्या तमाम माझ्या मान्यवर सहकार्य. फक्त तुमची ओळख करून द्यायची आहे. माझं नाव म्हटलं म्हणजे माननीय श्रीमानजी पोपटराव लांडगे. माझं हे खूप मोठं आहे, म्हणजे ह्याच्यातलं हे समाजातलं माझं लय मोठे. या समाजासाठी घटना घडत मी. बरोबर झाले, तुमची ओळख झालेली आहे. बसा. हा, या. राम राम. ऐका, हो, नाव सांगायचंय फक्त. मैना. हा? मैना. हा? मैना. फक्त महिना कसा असेल? पुढे काही वडिलांचं नाव, आडनाव, नाव, गाव, फळ, फूल सगळं सांगायचं आहे. हा. मैना पिंपळगावकर. हा. तमाशाचा फडे माझा. लोक कलावंत, कलेची सेवा करते मी. सेवा. तुम्हाला कधी वाटलं ना नाच गाणं बघायचंय म्हणून लगेच पिंपळगावला यायचं बरं का? बस, कळलंय, कळलंय सगळ्यांना. बसा. नाच गाणं बघावं असं वाटलं तर या. हा, आता आपण. हा, हाय, मायसेल्फ मोनिका घाडगे.
आय एम हिअर टू लर्न मराठी. मराठी नाही, मराठी. मराठी. पुन्हा तेच म्हणताय आपण, मराठी. मराठी. होईल. त्याच्यासाठी शिकायला आलात नाही का तुम्ही? Yeah. होईल, पुढे पुढे होईल. हा, बसा आपण, बसा. हा, चला आपण या. काय चाललंय तुमच्या तिकडे? ये रे. दिल्याशिवाय गाडी पुढे जात नाही ना. आपण झोंड. वर्गात शिव्या वगैरे द्यायच्या नाही आहेत. अहो शिवी नाही, नाव आहे माझं. काय झोंड? आणि मग वडिलांचं नाव? झोंड. अहो असं कसं होईल? असं कसं म्हणजे? अहो वडिलांकडनं माझ्याकडे आलं ना. अहो तुम्ही काय बोलताय नक्की? अहो आमच्या दोघांचं सेमच आहे. अहो असं कसं होईल? अहो आमचं आडनाव आहे झोंड. हा. आडनाव झोंड आहे? हा. अच्छा. काय करता आपण? आपण सगळ्यांची उभ्या उभ्या फाडतो. काय? तिकीट कंडक्टर आहे ना मी. हा. नाव काय आपलं? अलेक्स झोंड. अलेक्स झोंड? वेगळंच आहे. हा, बसा आपण जागेवर बसा. हा ते काय हा सांगा. आम्ही शेट्टी, सुब्रमण्यम शेट्टी. आमची असते बघा हॉटेल, इडली सांबर डोसा शेट्टी. हा. आणि काय? थालीपीठ, इडली, उपमा, शिरा. अजून पदार्थ विचारले नाही रे. आपण अजून काय करतात ते विचारतोय. इल्ले. इल्ले? बर बसा. हा. कोंबडा करी ना तुझा मी. ये इथे. नाव सांग. हा. सांगा. त्याचं काय आहे, ज्याला पंचनामा लिवायचा म्हणजे मला लय प्रॉब्लेम आहे का नाही. काय समजलं? अहो फक्त तुमचं नाव सांगायचं नाही का? नाव म्हणता वगैरे सांगतो. तसं म्हणायला गेलं, कसंही म्हणलात तरी नावच सांगायचं आहे. नळ गळल्यासारखं व्या करत बोलू नका हो. स्वच्छ आणि सरळ मुद्देसूद बोलायचंय. माझं नाव सुहास परब. काय समजलं? कळलंय कळलंय. प्रत्येक गोष्टींना काय नाव नको आहे. हा. काय करता आपण? ज्याला कपड्यावर ओळखला नाही मला. आम्हाला कळतंय, तुम्ही स्वतः सांगायचं आहे. हवालदार आहे मी. काय समजलं? हवालदार. झालं हे खूप झालं. बसा. मराठी शिकायचं ना चांगलं. जा तिकडे जाऊन बसा. आपण या. आपला नंबर आहे आता. सलाम भाई. हा ठीक आहे सांगा. सलाम भाई लोग. हा हा. तर आपण छोटा बलूची. अरे असं कसं असेल? आई वडिलांनी तुझं नाव छोटा बलूची असं ठेवलं असेल का? नाही, तसं आपलं ओरिजिनल पण नाव आहे. मग ते सांग. ते काय माहिती का की प्रद्युम्न. प्रद्युम्न अभिमन्यू बोलायला नाही येत रे. प्रद्युम्न अभिमन्यू यज्ञोपवीत. आमच्या बोलायला नाही येत. नाही बरोबरच आहे. तुला छोटा बलूची म्हणतात तेच बरोबर आहे. छोटा बलूची. काय करतो ते सांगायचं आहे. आता काय माहितीये का की आपण आतापर्यंत हाफ मर्डरची ना हाफ सेंचुरी केलेली आहे आणि फुल मर्डरची फुल सेंचुरी केलेली आहे. आता ना आपल्याला नवीन रेकॉर्ड करायचं. ढोल इथे फक्त शिकायला यायचं आहे. हे ढोस देणे, हाफ सेंचुऱ्या करणे हे काही चालणार नाही. जा तिकडे जाऊन बस. नको रे असं काहीतरी करत जाऊ. जा बस. बोलतच नाही. तर आता सगळ्यांची ओळख झालेली. अरे पोलीस आहेत ते.
आता हा शिकवणीचा वर्ग सुरू करण्यापूर्वी आपण गुरुचं स्मरण करायचं आहे. सगळ्यांनी माझ्या मागोमाग म्हणायचं आहे, हात जोडा. हात जोड बोलला, जोडाचा हात. अजिबात कोणालाही ढोस बीस द्यायचा नाहीये. पुढे बघ. आणि तुम्ही तुमचे हात जोडायचे. इथं आपापलं. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. काय एक विद्यार्थी आहे, कसं होणार आहे माझं देव जाणे. छान. ये सारी